हरे कृष्ण. हरे कृष्ण. आवाज येतो का सगळ्यांना व्यवस्थित? मागे येतो? आलेल्या सर्व भाविक भक्तांचं आज हार्दिक स्वागत आहे आपल्या षष्टम दिवसामध्ये, 6व्या दिवसामध्ये. काल आपण कथेच्या शेवटच्या प्रसंगामध्ये पाहिलं की प्रागजन्मी शिक्षितम, की जो गजेंद्र होता त्याने मागच्या जन्मामध्ये जी भगवंताची भक्तिमय केली. दक्षिण भारतात द्रविड देशामध्ये जे तुंगभद्रा नदीच्या काठी त्यांचं पांडे राज्य होतं, त्या राज्या ठिकाणी ते करायचे. आणि दिवसभर त्यांचा नित्यक्रम जर पाहायला गेला इंद्रधुम्न राजांचा, तर ते दिवसभरातून भगवान विष्णूला विशेष करून जे आवडते कमळ असायचे 1000 कमळ अर्पण करायचे भगवंताला. आणि 1000 कमळ अर्पण केल्यानंतर जेव्हा ते क्या जंगला सगळं राज्यकारभार आपल्या मुलाकडे सोपवला आणि सोपवल्यानंतर जेव्हा ते भगवंताच्या आराधनेमध्ये राहिले आणि विष्णूंची आराधना करीत होते, त्या पर्वतावर बसून ध्यान तपस्या करीत होते. पण दैवगताने तिथे अगस्त्य मुनीचं आगमन झालं आणि अगस्त्य मुनीला काय वाटलं की राजा पाहून मला दुर्लक्ष करतोय, कदाचित माझ्याकडे दुर्लक्ष केल्यामुळं त्यांना हे वाईट वाटतं की शिष्टाचाराचं पालन नाही करत. आणि म्हणून त्यांना राग आला आणि रागाच्या भरात त्यांनी काय केलं, इंद्रधुम्न राजाला शाप दिला की तुझी बुद्धी मंद झालेली आहे. ज्याची मंद बुद्धी असते त्यावेळेस साधू संताला पाहून तू उठत नसेल तर त्याची आयु कमी होते. म्हणून आता तुझं बुद्धी मंद झाले, तू पुढचा जन्म काय होईल, हत्तीचा हो. आणि राजा इंद्रधुम्न हत्ती बांधला. हत्ती बांधल्यानंतर पण तरी जरी तो हत्तीचं शरीर झालं तरी त्याला नाही काही हत्तीच्या जीवनामध्ये मंदबुद्धी असले पण स्मरणशक्ती खूप चांगली राहते त्यांची, हत्तीची एक वैशिष्ट्य आहे सर. आणि त्यावेळेस त्याने भगवंताची जी क्रिया मागच्या जन्मात होती ती क्रिया पुन्हा काय केली, भगवंताला तेच फुलं अर्पण केलेले. म्हणून इथे एक शिक्षा, काल वेळेच्या अभावी आणि आपण खूप असा स्पीडनं कथा चालू येतात की एक ॲक्टिव्हिटी तुम्ही भक्तीमध्ये किंवा एक क्रिया करीत असाल तर त्या क्रियेमध्ये जर तुम्ही तल्लीन असेल तर त्या क्रियाद्वारे तुम्ही भगवंताला प्रसन्न करू शकतात. म्हणून गीतेच्या 9व्या अध्याय श्लोक नंबर 26 काय म्हणतात भगवंत, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्ते प्रणिच्यते, की 9.26 हा जो श्लोक आहे त्या 9.26 या श्लोकामध्ये भगवंत हा श्लोक भागवतामध्ये पण आहे आणि गीतेमध्ये आहे. भगवंत म्हणतात की मला जर एखाद्याला प्रेमानं जर प्रसन्न करायचं असेल तर ह्या 4 गोष्टी अर्पित करा. पत्र कोणतं, जर ह्या श्लोकाला 3 लेवलला पाहिलं पाहिजे. जर याच्यावर डाएटचं प्रवचन द्यायचं असेल तर याच्यामध्ये म्हणजे लोक म्हणतात ना, अरे गीतेमध्ये आहार विहारचं काय, तर ह्या श्लोकाला मी 3 लेवलला नाही का विश्लेषण करीत असतो गीतेच्या प्रवचनामध्ये. पहिलं जर पाहिलं तर आपण डाएट कसं पालन केलं पाहिजे किंवा फॉलो केलं पाहिजे, तर भगवंत त्याच्यात म्हणतं पत्रम, की तुमच्या जेवणामध्ये पाल्या भाज्या असल्या पाहिजे. पत्रम झाल्यानंतर फलम, फळभाज्यामध्ये दूध, भोपळा, डांगर, त्याच्यानंतर जे काही भाज्या असतात ते खाल्ल्या पाहिजे त्याचं. आणि त्याच्यानंतर पत्रम पुष्पम फलम तोयम, पुष्प म्हणजे फलावरची भाजी किंवा ज्या फुलभाज्या आहेत त्या खाल्ल्या पाहिजे. आणि जेवणामध्ये निरोगी राहायचं असेल तर भरपूर पाणी पिलं पाहिजे. आमचे एक संन्यासी सांगतात निरोगी राहायचे 2 मार्ग सांगतात. ते म्हणतात रोज भरपूर चाला आणि कमी कमी 3 ते 4 लिटर पाणी प्या, तुम्हाला कोणताही आजार होत नाही. आज ते 70-80 वर्षाचे पण कधी त्यांनी मेडिसिन नावाचा प्रकार नाही घेतला, कारण की पाणी पिणं भरपूर खूप चांगलं आहे. तर ह्या लेवलला जर पाहिलं गीता आपल्याला एक कसं जे आहार असला पाहिजे आपल्याला सात्विक आहार त्याचं वर्णन करता. दुसरा गीतेचा हा दुसरा श्लोक जर पाहायला गेला तर भगवत मार्गाचा सोपा मार्ग सांगतात. काय, पत्र. भगवंताला प्रसन्न करायचं असेल तर काय करायचं, केवळ तुळशीपत्र अर्पण करा. जवळ तुम्ही नुसतं तुळशीपत्र अर्पण केलं तरी भगवंत प्रसन्न होता, तुम्हाला काही गरज नाही. म्हणून आपण मंदिरात जाताना तुळशीचं पान घेऊन जातो. आणि याचं उदाहरण काय, तर उद्या द्वारका लीलेमध्ये जेव्हा नारद मुनीला नाही का कृष्ण दान दिले होते सत्यभामाच्या याच्यामध्ये, तर रुक्मिणीनं काय केलं, तुळशीपत्र टाकून भगवंताला काय केलं, वापस घेतलं होतं. म्हणजे भगवंताला जर घ्यायचं असेल तुळशीपत्र. हे दुसरं पत्रम, नंतर काय पुष्प काय, तर गजेंद्राचं उदाहरण दिलं जातं की बाबा गजेंद्राने एक पुष्प अर्पण केलं आणि भगवंत प्रसन्न झाले. आणि फलम काय, तर शबरीनं फळ अर्पण केले.
आणि फळ अर्पण केल्यानंतर शबरीच्या फळामुळे भगवंत प्रसन्न झाले. आणि तोयम म्हणजे पाणी, जल. जल कुठं तर रानटी देवाने काय केलं, त्यांच्याकडे काही नव्हतं. आता येईन तो प्रसंग रानटी देवांचा. रानटी देवानं काय केलं, थोडंसं जल अर्पण केलं. भगवंता माझ्याकडे जे काही होतं ते आता शेवटी तुला अर्पण केलं. आणि ह्या 4 गोष्टीमध्ये 4 भक्तांचे उदाहरण दिले जातात की आपण साध्यातली साध्या क्रिया, तुमच्याकडे आर्थिक काही जरी नसेल पण तुमचं प्रेमानं असेल. भगवंत काय म्हणतात, प्रेम लागतंय. भक्ती, भक्ती शब्द आहे की एक भक्त ह्या श्लोकामध्ये पाहिलं तर एक म्हणजे याला अर्पण करायचं तर भक्ती लागते. दुसरं क्रिया म्हणजे अर्पण करणं. आणि व्यक्ती कोण पाहिजे, भक्त पाहिजे. म्हणजे 4 गोष्टीचं विश्लेषण केलेलं आहे. एक म्हणजे पदार्थ काय असला पाहिजे, कोण्या व्यक्तीनं अर्पण केलं पाहिजे, भक्ताने केलं पाहिजे. कशा पद्धतीने केलं पाहिजे, भक्तीने केलं पाहिजे. आणि काय केलं पाहिजे तर पदार्थ. कोणते पदार्थ तर पत्रम पुष्पम फुलम. याला साधक संजीवनी रामसुखदासजी महाराज त्यांच्या सुबोधिनीमध्ये आपलं साधक संजीवनी नावाच्या गीतेवर टीका आहे ते लिहितात. येऊन श्रीधर स्वामींची टीका किंवा बलदेव विद्याभूषण यांच्या टीकेमध्ये हे श्लोक म्हणतात. पण याच्यापेक्षाही शिल मध्वाचार्य या श्लोकाला वेगळा अर्थ देतात. ते म्हणतात की त्यांच्या महाभारत तात्पर्य निर्णयामध्ये ते म्हणतात की या श्लोकाला वेगळा अर्थ आहे. कसं, पत्रम म्हणतात की ते जसं ते रुक्मिणीचं उदाहरण देतात. रुक्मिणी काय केलं, भगवंताकडे तिनं पत्र टाकलं, प्रेमाचं पत्र पाठवलं होतं. आणि त्या पत्रामध्ये तिनं काय दाखवली होती, तिची तळमळ दाखवली होती. आणि त्या तळमळीद्वारे नाही का तिनं भगवंताला ओढून घेतलं होतं. त्याच प्रकारे साधकाने रुक्मिणीचा भाव जर असेल, तळमळ असेल, तर तसं ते पत्र अर्पण केलं पाहिजे. तरच भगवंत प्रसन्न होतात, स्वतः भगवंत येतात. आणि फलमचा अर्थ काय देतात, पत्रम पुष्प या संस्कृत शब्दाला सुमन म्हटल्या जाते. काय म्हटलं जाते, सुमन. चिल मध्वाचार्य पाद मानतात सुमन. आपण भगवंताला काय अर्पण केलं पाहिजे, भगवंता माझं मन अर्पण करतो तुला. आणि मन जेव्हा तुम्ही मन आणन, गीतेमध्ये भगवंतानं तुमच्याकडून धन नाही मागितलं आहे, तन नाही मागितलं. भगवंत 3 वेळा म्हणता, मन मना मद भक्तो मद्याजी महानमस्कुर. तुझं मन मला अर्पण कर. आणि आपण सगळे दुनियादारी अर्पण करू पण भगवंताला मन अर्पण करत नाहीत. म्हणून भगवान आपण जप कशासाठी करतो, मन भगवंतात लावण्यासाठी. भोग कशासाठी लावतो, मनाला अर्पण. म्हणजे जे काही आपण श्रवण कीर्तन करतोय, तिथे स्मरण करतो, त्या सगळ्या ॲक्टिव्हिटी फिजिकल काहीच नाहीत. ह्या सगळ्या मनाला आपल्याला ट्रेनिंग देण्यासाठी आहे. तर तिथे मध्वाचार्य पाद म्हणतात की मनाला आपण अर्पण केलं पाहिजे, तेव्हा भगवंत काय करतात, असे स्वीकार करतात. आणि याचं उदाहरण काय, तो गोपी घरी राहायच्या पण त्यांचं सगळं लक्ष की भगवंत अनवणी पायाने गेले जाईल. काटे तर टोचले नसतील, ते जेवलेत असतील, पाण्यात उडी भीतीत वाटत ना, त्यांना पशुपक्षी किंवा राक्षसांना त्रास तर दिला नसेल. त्यांचं मन म्हणजे घर कार्यामध्ये लागले पण त्यांचं मन कुठं होतं, भगवंताच्या स्मरणामध्ये होतं. साधारण उदाहरण घ्यायचं असेल तर लक्षात येऊन जाईल. तुमचं लहान मुलं असतात, आता जे छोटे छोटे बाळ आहेत ते हॉलमध्ये खेळत असेल ना, आई कुकिंग करीत असेल ना, ती स्वयंपाक चांगला करते पण तिचं सायमेंटिस्ट लक्ष कुठं असतंय, बाळाकडे असते. क्रिया करते हाताने पण मन कुठे राहत आहे, बाळांच्या. आणि त्याबरोबर ती बॅलन्स होऊ देत नाही, इनबॅलन्स होऊ देत नाही, बॅलन्सच करते चांगलं. त्याच प्रकारे साधक जो असतो तो साधक ग्रह कार्यामध्ये असतो, संसाररूपी कार्यामध्ये असतो, पण त्याचं सगळं चित्त कुठं असतंय की भगवंत काय करतायत. तसं सुमन अर्पण केलं, भगवंताला काय कुमन नको आहे, तर सुमन अर्पण केलं पाहिजे, तो भगवंत प्रसन्न होतात. आणि त्याच्यानंतर फलमचा अर्थ देतात मध्वाचार्य पाद की तुम्ही जे कष्ट करतात आणि त्या कष्टाचं फळ तुम्ही संसारामध्ये लागतात, त्या कष्टाचं फळ तुम्ही अर्पण काय केलं पाहिजे, भगवंताला अर्पण केलं पाहिजे. आता तुम्हाला सगळं सोडायचं, मंदिरात अर्पण करायचं का नाही, भगवंता मी ही जे कार्य करतोय, संसारातली एखादी गृहिणी असेल, मी स्वयंपाक करते, कृष्णा मी तुझ्यासाठी करते बरं. एखादा नोकरी करतो, धंदा करतो किंवा अन्य व्यवसाय कृष्णा मी तुझ्यासाठी करतोय. आणि ते कष्ट मी कशासाठी करतो की हे जे परिवार आहे, माझी बायको, लेकरं, नवरा, हे सगळे भगवंताचे भक्त आणि त्यांची सेवा घडावी आणि त्यांच्याबरोबर तुझी सेवा घडावी, ते कष्टाचं फळ मी तुला अर्पण करते. म्हणून ते फळ सांगितले, कष्ट अर्पण कर. आणि तोयम या शब्दाचा अर्थ जल. तर ते जल कसं अर्पण करायला सांगितलं, तर ते म्हणतात जल ह्या अर्थाचं की द्रौपदी भगवंतासाठी रडली होती, भगवंतासाठी ती रडली होती, तर भगवंत स्वतः आले. कसे प्रगट झाले,
ते सुद्धा साडीच्या रूपात प्रगट झाले. तर तुम्ही भगवंतासाठी जेव्हा रडतान, ते पाणी जेव्हा अर्पण करता कृष्णासाठी, कृष्णा ह्या जगात तुझ्याशिवाय कोण नाही, जेव्हा भगवंताचे ते डोळ्यातले जे अश्रू असते ना, तर भगवंत म्हणते माझा भक्त माझ्यासाठी रडतोय, तेव्हा भगवंत धावत 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 आपल्याकडे येतात. म्हणून भगवंताच्या एक एक श्लोकामध्ये जर पाहिलं गीतेच्या, ते एवढं विश्लेषण करण्यासारखं आहे, एवढा गहन आहे की त्याची आपण एक साधारण मासा माझ्यासारखा काय या अथांग सागरामध्ये किंवा या आकाशाप्रमाणे किती उडू शकेल, काहीच नाही. म्हणून आपल्याकडे एवढं आपण भाग्यशाली आहे सगळे की आपण जे हिंदू धर्मात आलो, आपल्याकडे एवढे ग्रंथ चांगले येतं, त्या ग्रंथाचा खोलवरच जर अभ्यास केला तर जेवढं तुम्ही खोलवर जाता समुद्राच्या, तेवढं तुमच्या हातात माणिक मोती रत्न आणखीन किती नाना प्रकारचा खजाना लागू शकतो हाताला. त्याच प्रकारे वैदिक ग्रंथाच्या जेवढं तुम्ही खोल जाता, त्याचं अध्ययन करताना वाचन करा. वाचन करणं वेगळं, अभ्यास करणं वेगळं आणि अध्ययन करणं वेगळं. वाचन करणं काय बाबा सांगितलं आहे, चला वाचलं पाहिजे, पारायण नित्यनियमन वर्षानुवर्षे पानं पलटत चाललेले आहेत, याला पारायण मानतात. ग्रंथ थोडा मळका होऊन जातो, पण काय आपल्या जीवनात इफेक्ट होत नाही, तर पारायण करीत राहतं. अभ्यास म्हणजे काय, चला एक्झाम आहे बाबा काहीतरी करायचं. अध्ययन म्हणजे काय की ते एक श्लोक किंवा एक ओवी किंवा एक अभंग तो माझ्या व्यक्तिगत जीवनात कसा मी आत्मसात केला पाहिजे, त्याला अध्ययती म्हणजे जो अध्ययन स्वतः करतो त्याला हे करतात. अभ्यास काय, आपण शाळेतला अभ्यास केला, परीक्षा दिली, मग त्या विषयाचा आपल्याशी व्यवहाराशी काही घेणे देणं नसते. आहे का आता शाळेत तुम्ही जे कॉलेजमधून शाळेमधून आले, आजच्या तुमच्या व्यवहार जीवनात तुम्हाला त्या जे काही नॉलेज घेतलं, 2 भाषा अक्षर ओळख झाली, गणिताचं तेवढं कळेल, पण त्याच्या व्यतिरिक्त काही नॉलेज काही राहतच नाही. ते राहते का? हां. पण अध्ययन म्हणजे काय की तो आपल्या आत्मसात करणे, हे ते महत्त्वाचं. म्हणून शास्त्राचं अतिशय खोलवर जोपर्यंत तुम्हाला वेळ आहे. मी मध्यंतरी इथे चाटुरीला एका कार्यक्रमाला गेलो होतो वर्ष श्राद्धाला, आणि तिथे ज्या परिवारानं माझं वर्ष श्राद्धाचं प्रवचन ठेवलं होतं, तिथे एक मी 65 ते 70च्या दरम्यान एक वृद्ध आजींना भेटलो होतो. तर त्यावेळेस त्यांच्या मळ्यात मला मुद्दाम त्यांनी महादेवाचं मंदिर, शेतामध्ये त्यांनी महादेवाचं मंदिर स्थापित केलं आहे. आणि ती माऊली ती म्हटली की प्रभूजी माझं पांडव प्रथा नाही का 50 वेळा वाचून झालं आहे, भागवतम कमीत कमी आतापर्यंत 70-80 वेळा वाचणं झालेली, आणि गीता, त्याच्यानंतर गीता, ज्ञानेश्वरी, दिवसभरातले कामं करते, पण रात्रीचे 11 वाजेपर्यंत ग्रंथ वाचते. म्हणजे महाराज जोपर्यंत शरीरात ताकद होती तोपर्यंत सगळ्या तीर्थयात्रा केल्या, पण आता फावलेला वेळ मी रात्री 10-11पर्यंत अशी झोप लागत नाही. लोक टी व्ही बघतात, तर माझ्याकडे टी व्ही नाही, माझ्याकडे ग्रंथ. आणि मला कपाट दाखवलं, मला नवल वाटलं त्या आजीचं की तिच्या सगळ्यात जास्त कपडे साडीचे केवळ 3 जोड आहेत, अंगावरला एक आणि 2 अशा होत्या. ती म्हटली महाराज हे 2 आहे, आणि एक साडी कशा ठेवली, कुठं लग्न कार्याला जायचं असेल तरच, नाही तर नाही. बाकीचा पैसा, ती म्हणली माझ्या पैसा असताना थोडा, माझा शेती आहे त्यांना कमी कमी, मुलांना त्यांच्या स्वतः एकराला नाही का बाग आहे, ती 4.5 एकर आहे, म्हणजे बाग आहे ते, आणि मुलांच्या काहीतरी 8-8 एकर अशा जमिनी बाग आहेत. मुलांचे दोन्ही कारभार वेगळे, पण त्या पैशामधून ती जास्त काय करते, ग्रंथ घेते. आणि कुठे लग्नाला जायचं असेल, कार्याला, तर त्या साड्या ह्या वस्तू कधी देत नाही, ती काय करते, ग्रंथ देते. तर म्हणून महाराज की ग्रंथ दिल्यानंतर आज न उद्या वाचून त्याच्या जीवनात भरून साड्या वाचून फेकून देते ना, घोड्यांचे कुत्र्याचे फोटो दिले तर फेकून देते, बुफे फोटो काढेपर्यंत राहते, नंतर फेकते. पण हा ग्रंथ कायमस्वरूपी राहीन. मला ते आवडलं की नाही, आपण काय गिफ्ट दिलं पाहिजे. ते म्हणजे लास्ट मोमेंटपर्यंत सगळ्यांचे गिफ्ट नष्ट होतील, पण माझं गिफ्ट नष्ट होणार नाही महाराज. म्हणलं हो आजी. तर काय त्याची विचारशैली म्हणजे बघायचं. आणि ती रोज 11 वाजेपर्यंत, रोज 11:30 आणि सकाळी पहाटे वाचून कामाच्या पहिले 1-1.5 तास वाटून नाही का ती भागवतम, रामायण सगळे ग्रंथ वाचते. म्हणजे महाराज याच्यामध्ये सगळे रस भेटून जातात, मला बाकीकडे वेळ. आणि कारण की तिच्या जीवनाच्या 18-20 वर्षापासून, म्हणजे वयाच्या 15-16 वर्षापासून तिने जीवनाला तसं त्या ढाच्यामध्ये टाकलं आहे, म्हणून ती करू शकते. आपण ज्या ढाच्यात टाकून आता ते मला सांगितलं हे ढाच्या बदला, लय कठीण जातं का नाही, सोपं नाही एवढं. कारण आपल्या इंद्रियाला, आपल्या डोळ्याला, आपल्या मनाला, आपल्या सगळ्या अवयवाला वेगळंच वळण लागलेले. आणि अशा प्रकारे म्हणजे सांगायचं तात्पर्य एक आहे की भगवंताला प्रसन्न करण्याचा मार्ग दिला आहे. कारण की ह्या कथेतून आपल्याला काय शिकायचं आहे, आत्मसात करायचं. श्रवणम, कीर्तनम, मननम, निधिध्यासनम. श्रवण केल्यानंतर चिंतन करायचं, चिंतन केल्यानंतर मनन करायचं,
आणि मनन केल्यानं निधी ध्यासन म्हणजे ते आत्मपालन करायचं. हे जेव्हा करू तेव्हा आपल्या कथेचा फलस्वरूप होईल. अशा प्रकारे हे जर पाहायला गेलं तर खूप याच्यावर विश्लेषण करण्यासारखं आहे. आणि आता आपण काल जे प्रसंग आपण वर्णन केला त्या वर्णनानुसार भागवताच्या हे वर्णन झाल्यानंतर सुखदेव गोस्वामी आता नाही का समुद्र मंथनाची कथा सुरुवात करतात. ते म्हणतात की राजा, एक दिवस स्वर्गाचा जो इंद्र होता तो ऐरावतांना नाही का काय करीत होता, स्वर्गामध्ये फिरत होता आपल्या उद्यानामध्ये. उद्यानामध्ये फिरत असताना त्याच्यासोबत शोभायात्रा जात होती. आणि शोभायात्रात असताना सगळे नृत्य करत होते, वाद्य चालत होतं, पनेरी, भिरी, शंख, ढोल, नगारे असे नाना प्रकारचे शुभ शकून नाही का वाद्य वाजत होते. आणि त्याच्यामध्ये इंद्र नाही का त्या शोभायात्रेमध्ये डुलत डुलत जात होता, ऐरत होतो. जात असताना त्याच वेळेस दुर्वासा मुनीचं आगमन झालं. आणि दुर्वासा मुनी पाहिलं की शोभायात्रा चाललेली आहे राजाची, तर त्याने आपल्या गळ्यातला काय केलं, पुष्पमाळा काढल्या. अशी सुंदर पुष्पमाळा काढली आणि इंद्राला सोपवली. इंद्राने ते महाप्रसाद म्हणून स्वीकारला. पण जसं दुर्वासा मुनीनं पाठ फिरवली त्यानं म्हटलं की या ऋषीचा हार घ्यायचाच कशाला. त्याने काय केलं, तो हार नाही का ऐरावतीच्या सोंडीला दिला. आणि ऐरावती सोंडी हाती असल्यामुळे त्यानं काय केलं, तो हार घेतला आणि पायाखाली काय केलं, चुरगळून टाकला. आणि जेव्हा चुरगळत जाताना हे दृश्य दुर्वासा मुनीनं पाहिलं तर दुर्वासा मुनी शीघ्रकोपी आहेत. म्हणजे त्यांना संतुष्ट करणं अतिशय कठीण. पण एक व्यक्तीनं संतुष्ट केलं म्हणजे ते द्रौपदीनं, आपलं कुंती महाराणीनं. कारण त्यांच्या सभेमध्ये आल्यानंतर ते दुर्वासा मुनीच वरदान दिलं होतं, बाकी कोणी संतुष्ट करू शकत. कारण ते असे अवघड आहे त्यांची सेवा करणं, म्हणजे कधी काय सांगते भरोसाच नाही. तर दुर्वासा मुनी जेव्हा त्यांनी पाहिलं हे दृश्य त्यांना राग आला नाही. त्यावेळेस त्यांनी काय दिलं की तुला पदाचा गर्व झालेला आहे. बघा कर्ममिश्रित जे भक्त असतात ना ते नेहमी चुका करत असतात. सगळ्या पास्ट टाईममध्ये जर प्रसंगामध्ये पाहिलं इंद्र कुठं ना कुठं खोड्या करताना आपल्याला दिसलेलं आहे. कारण की त्याच्या पदाचा एकतर राज्य हडप झालं तर मग देवताकडे पळून येणार, नाही तर मग काहीतरी कोणाच्या तरी यज्ञामध्ये कोणाच्या तपस्यामध्ये पूर्ण ना कुठं शांत बसणारच नाही इंद्रदेव. ते महान भक्त आहेत, आपण त्यांचे पात्र नाही आपले त्यांचे. पण सांगायचे लिल्याचा प्रसंग भाव बघितला तर असंच ते आता जात असताना ऋषी म्हणून एवढा हार द्यायला स्वीकारायला काय हरक लागतो. पण त्यांनी काय केलं, तो हार घेतला आणि चोरगळून टाकला. आणि जेव्हा दुर्वासा मुनी पाहिलं तर पाहिल्यानंतर राग आल्यानंतर त्याने म्हटलं की तू श्रीहीन हो, की तुझ्या धनामुळे तू हे केलंस ना, निघून जा. आणि जसा शाप दिला त्यावेळेस ते त्यांचं भान जागेवर आलं की अरे आपण लई मोठी चूक केलेली. परंतु वेळ निघून गेली होती. आणि दुर्वासा मुनी निघून गेल्यानंतर करायचं काय, तर त्यावेळेस शुक्राचार्याचे जे शिष्य होते दानव दैत्य, त्यांना ही बातमी कळली. आणि शुक्राचार्याने सांगितलं की हा आता अनुकूल वातावरण आहे. कारण की शुक्राचार्यानं आपलं दुर्वासा मुनीने शाप दिला, तुम्ही लगेच आक्रमण करा. आता काळ आहे ना देवतांच्या प्रती प्रतिकूल आहे ना आपल्या अनुकूल आहे. म्हणून अनुकूल असल्यामुळे तुम्ही लगेच हे काय करा, स्वर्गावर नाही का आक्रमण करा. आणि सगळे दानव बली महाराज सगळ्यांना आक्रमण केलं. आणि काही क्षणातच नाही का स्वर्गावर राज्य प्राप्त केल्यानंतर इंद्रदेव नाही का सगळे लपून बसले. लपून बसल्यानंतर याच्यातून मार्ग कसा काढायचा, तर सगळेजण कुठे जातात, भगवंत आपलं ब्रह्माजीकडे जातात. कारण ते मेन हेड येतं. तसंच आपण एकटे भक्ती करू ना तर भगवंत लक्ष देणार. पण सामूहिकरित्या आपण भजन करू, कीर्तन करू, प्रवचन करू, तर सामूहिक जर प्रार्थना केली, समजा ते एक माणूस इथं वरडलं कोण लक्ष, पण आता तुम्ही सगळे 40-50 लोक जर जोरदार वाढायला लागलं तर कॉलनीला विचार करणं काय झालं इथं, साहजिक आहे ना एवढे वरडताना. तसं सगळं सामूहिक भजनामध्ये जर आपण भजन केलं तर भगवंताचं लक्ष जास्त राहतं. कारण एवढे जण मला आतुरतेनं बोलवतात. म्हणून संतांच्या संगतीत केलं. संतांच्या संगतीत काय, मनोमार्गगती. एक संत नाही सांगितलं तिथं, भरपूर संत सांगितलं, अनेक वचनी शब्द वापरलेला. तसंच भक्तांच्या संघामध्ये एकटा भक्ती करेल तर मायाचा त्याला प्रभाव पडेल. आणि त्याला नाही का जरी तो करीत असेल तर एक आळस निद्रा येईल. एकदा असं झालं, कुंभकर्णाचा वध झाल्यानंतर निद्रादेवीनं भगवंताकडे ब्रह्माजीकडे की माझे स्वामी वारले, आता मी काय करू, मला कुठं आश्रय घेतला पाहिजे. ते म्हणे काय एक काम करा, ज्या ठिकाणी भगवत कथा होते आणि त्या ठिकाणी जे भक्त बसलेले असतात ना
तिथं तू काय कर, तुझं राज्य गाजव. आता तिन्ही सांजा डुलका नका मारू. तर निद्रा देवीचं प्रकोप झालेला आहे. सुरुवात आहे. आपण वेळच असा निवडलेला आहे. दुपारचा वेळ असला असता तर तुमच्या साहजिक निद्रा देवीचा प्रभाव पडतो. कथा सुरुवातच झाली की ध्यान अवस्थेमध्ये चालले तुम्ही. तर अशा प्रकारे जेव्हा सगळेजण मोर्चा काढून म्हणजे प्रार्थना केले, तर ब्रह्माजी म्हटले याच्यातून एकमेव मार्ग काय करू, आपण भगवंताकडे जाऊ. जेव्हा आपण भगवंताकडे जाऊ तेव्हा भगवंत याच्यातून आपल्याला काहीतरी मार्ग काढते. आणि हे सगळे श्वेत दीप नावाच्या जे आहे वैकुंठ त्या ठिकाणी गेलेले आहेत. तर प्रश्न असा इथं पडलेला आहे की वैकुंठात माणूस गेल्यानंतर वापस येत नाही, मग हे देवदेवता दरवेळेस वापस जातात आणि वापस का येतात? कोणाला तुम्हाला प्रश्न पडला का? जो गहन अध्ययन करतो त्याला पडतो, नाही तर बाकीच्यांना काय ना, मारा तुम्ही सांगाल तेच. कथा ऐकण्याची इंटरेस्ट. त्याचं कारण असं आहे की या भौतिक जगामध्ये एक ब्रह्मांडामध्ये वैकुंठ असतं आणि ह्या वैकुंठामध्ये भगवंत जेव्हा गर्भदाक्षायी विष्णू होतात तर तिथे राहतात. नंतर जेवढा शुद्ध होईल ज्या राजारासामध्ये मग हळूहळू जे काल मी चार्ट दाखवला होता ना, त्या चार्टमध्ये भूलोकातून 14 लोक, 7 लोक वरचे, नंतर ब्रह्मज्योती, नंतर वैतरणा, त्याच्यानंतर सदाशिव लोक, सदाशिवनंतर वैकुंठ. वैकुंठामध्ये पण विशेष करून ज्या ज्या विग्रहांची तुमची आवड, कोणी पंढरपूरचा असेल भक्त तर पंढरपूर धामात जातो, कोणी वृंदावनचा भक्त असेल तर वृंदावनमध्ये जातो, कोणी द्वारकेचा भक्त असेल तर द्वारका धामात जातो, कोणी हरीची पूजा करा हरी लोकात जातो, ज्या विग्रह नरसिंहदेवाची पूजा करा नरसिंह लोकात जातो, वामन देवाची उपासना करा वामन लोकात जातात. ज्या ज्या विग्रहाची तुम्हाला आवड असेल त्या त्या लोकांमध्ये भगवंत त्या त्या रूपामध्ये त्या भक्तांना आधार. जे रामचंद्राचे असेल त्यांना अयोध्या धाम किंवा साकेत धामावर जातात. कारण की हनुमानाला कृष्णाचं रूप देखील तर तेवढं आवडत नाही, त्यांना रामचंद्राचंच रूप आवडतं. ज्या रूपाशी तुम्ही आसक्त असाल त्या रूपामध्ये भगवंत ते धामामध्ये त्या भक्ताला घेऊन जातात. म्हणून आपल्याला आपल्या जीवनामध्ये एक आराध्य इष्टदेवता असले पाहिजे की त्याच्याशी आपण आसक्त असलो पाहिजे, म्हणजे त्या धामाची होती. म्हणून आपल्याकडे जर पाहायला गेलं भगवंताचे सगळे रूप सारखे आहेत पण रसाभास आहे. तेच कृष्ण वृंदावाचे पण तेच द्वारकेला जातात, पंढरपूरला ऐश्वर्य भावामध्ये जातात. ते याच्यामध्ये माधुर्य आणि ऐश्वर्य भावाचा फरक आहे. वृंदावनमध्ये सगळे त्यांच्या डोक्या उड्या मारतात पण द्वारकेमध्ये नाही, सिस्टममध्ये चालू लागतं. तिथं कोणी असं उड्या मारणं मजाक मस्ती काय नाही, पण ह्या दोघांमध्ये रसाभास आहे. तर त्याच प्रकारे इथं भगवंत आपलं सगळे देवीदेवता कुठे गेले, ब्रह्माजीकडे गेले. आणि ब्रह्माजी म्हटले आता तुम्ही काय करा, सगळेजण भगवान विष्णूकडे घ्या. आणि भगवंत विष्णूच्याकडे गेल्यानंतर भगवंत तिथेच रूप दिसत नव्हतं. आणि मग तिथं प्रार्थना करू लागले की तुम्ही भगवंत आतापर्यंत सगळ्या सृष्टीमध्ये या आपलेले सर्वगतः सर्वव्यापी आहेत आणि तुम्ही निर्गुण निराकार असल्यामुळे तिथे एक शब्द वापरलेला आहे, भगवंत निर्गुण निराकार नाही. निर्गुण म्हणजे काय, भौतिक जगाचे कोणते गुण त्याला लागत नाही असा त्याचा अर्थ होतो. निराकार म्हणजे भौतिक रूप नाही त्यांना कसं आध्यात्मिक रूप आहे. पण बऱ्याच वेळा लोक तत्त्वज्ञानी जे मायावादी तत्त्वज्ञानी असतात ते न्याय का भगवंताला म्हण निर्गुण म्हणजे निराकार, आळशीत म्हणजे सेवा करायची नाही म्हणून निर्गुण निराकार म्हणतात. पण ती प्रार्थना केल्यानंतर भगवंताचे हे परमात्मा असे शब्द वापरतात. आणि मग तुम्ही ब्रह्म जगत नियंतात, जगत पालक आहेत, नियंत्रकाचे नियंत्रक आहात तुम्ही, अशा प्रार्थना केल्यानंतर भगवंत म्हणतात की देवदेवता म्हणतात, ब्रह्माजी म्हणतात की भगवंता तुम्ही सगुण रूपामध्ये मला काय करा, दर्शन द्या. तळमळतेनं प्रार्थना केल्यानंतर भगवंत तिथे प्रगट होता. म्हणून अख्ख्या भागवतामध्ये जर पाहिलं ना, कोणत्याही कथेनंतर प्रत्येक भक्त प्रार्थना करतो. सगळ्या स्तुतीच येतं, सगळ्या प्रार्थनाच येतात. म्हणजे आपल्याला काय शिकायचं आहे, जसं स्टेअरिंग असते ना आपल्या ड्रायव्हरची, ती स्टेअरिंग इकडे फिरवली की राईट साईडला जाते, लेफ्ट साईडला फिरवली तर लेफ्ट साईड, सरळ चालू ते सरळ. तसंच आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये प्रार्थना नेहमी आपल्यासोबत असली पाहिजे. असं नाही दुःखातच प्रार्थना केली पाहिजे, सुखामध्ये सुद्धा आपण प्रार्थना, आपल्या जीवनाची प्रार्थनेची स्टेअरिंग नेहमी सोबत राहिली पाहिजे. म्हणजे आपली आध्यात्मिक जीवन कसं चालतं आहे, स्मूथली चालू शकेल. आपलं काय होतं आहे, जेव्हा काही ठेस लागले की तेव्हा आपल्याला आठवतं अरे देवा असं का. प्रार्थना ही नेहमी असली पाहिजे. आणि म्हणून काय म्हणतात तुकाराम महाराज म्हणतात, हेची दान दे ग देवा तुझा विसर न व्हावा. तुझा विसर न म्हणजे काय, प्रार्थनाच करतात. तसं आपण नेहमी प्रार्थना, आणि काय प्रार्थना केली, भगवंता आता पण स्मरण येऊ दे, शेवटच्या क्षणाला पण स्मरण येऊ दे, ही प्रार्थना असली पाहिजे. मग अशामुळे प्रार्थना केल्यानंतर जेव्हा भगवंत प्रगट झाले आणि प्रगट झाल्यानंतर
की तिथे आणखीन प्रार्थना करा आणि प्रार्थना केल्यानंतर भगवंत म्हणतात एक काम करा, तुम्ही जे चूक केली तर केली, हरकत नाही, दरवेळेस करतात, पण आता एक काम करा. काय करतात? इथं मुशुक न्याय सांगतात ते, सर्प मुशिक न्याय. सर्प मुशिक न्याय म्हणतात की जर काही काम साधवायचं असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे? समझोता केला पाहिजे आणि मी सांगतो ते करा. तुम्ही दानवाकडे जा आणि त्यांची समझोता करा आणि जेव्हा तुम्ही केल्यानंतर त्याच्या मागचं मोठं ध्येय आपल्याला प्राप्त करायचं. दानव जे जे डिमांड करतील तुम्हाला ते डिमांड तुम्ही नाही म्हणायचं नाही, कारण तुम्हाला मेन गोष्ट काय, जे फल आहे ते तुम्हाला प्राप्त होईल. त्यामुळे तुम्ही काय करा आहे. मग त्यासाठी भगवंत एक कथा सांगतात. एका टोपरीमध्ये एक साप होता विषारी आणि त्याच्याबरोबर एक उंदीर होता. आणि हा मुसूक असल्यामुळे सर्प बघतो की आपल्याला बाहेर निघण्याचा कोणताही मार्ग नाही. ते म्हणतात आपण दोघं अटकलेलो आहेत. आपण काय दोघं अटकलेले, तर करायचं काय? तू काय कर, ही जी टोकरी आहे बांबूची, तू काय कर, त्याला कुरताड किंवा याला छिद्र कर. जेव्हा तू छिद्र करशील तर आपण दोघं मोकळे हो आणि तू पण मोकळा होशील, मी पण मोकळेन. हे कोण सांगतं? सर्प सांगतो मुशुकला, म्हणजे उंदराला सांगतो. आणि सर्प त्याच्या मनात हे असतं, एकदा बीळ छिद्र झालं की याला मी खाऊन टाकेन आणि मी बाहेर पडेल. आणि त्याच प्रकारे हा सर्प काय करतो, उंदराने जेव्हा मोठं छिद्र झालं, छिद्र झाल्यानंतर सर्प काय करतो, उंदराला खाऊन टाकतो आणि तिथून मुक्त होतो. त्याचप्रकारे भगवंत म्हणतात की जेव्हा एखादं काम साध्य करायचं असेल तर शत्रूशी काय केलं पाहिजे? गोड होऊन कामं केली पाहिजे. आणि जेव्हा तुमचं काम साध्य झालं की मग तुमचं हे राहिलं पाहिजे. आता तुमच्यावर मोठं काय झाले, संकट आणि समस्या आलेले. आणि मग सगळेजण बली महाराजाच्या सभेमध्ये इंद्रदेव, चंद्र, वरुण, सूर्यदेव सगळे जातात. तर सगळे असुर नाही का आक्रमण करणार. तर त्यावेळेस बली महाराज म्हणतात नाही, आज त्या आक्रमणाच्या मूडमध्ये दिसत नाही, तुम्ही काय करा, सगळे शांत राहा, याचं प्रयोजन काय ते आपण समजून घेऊया. आणि मग इंद्रदेव सांगतात की भगवंताची इच्छा आहे आणि आमच्या सगळ्याची इच्छा आहे, आपल्या दोघांचं भलं होणार आहे. कारण आपण काय आहेत, सावतर भाऊ पण आहेत आणि मावस भाऊ पण आहेत. कारण आदिती आणि दिती काय आहेत, बहिणी बहिणी आहेत. आणि या दोघांचे वडील कोण येतं? कश्यप मुनी येतं. म्हणजे जर नात्यानं पाहिलं तर मावस भाऊ पण येतं आणि सावतर भाऊ पण येतं. पण दोघांच्या गुणामध्ये काय डिफरन्स आहे. एक सत्वगुणी देवता आणि हे रासिक आणि तामसिक. त्या गुणामुळंच यांचे सगळे कल घरामध्ये कल कशामुळे होतात? रासिक, तामसिक, सात्विक हे 3 गुणामुळेच फायटिंग होत राहते. हां, तर अशा प्रकारे गेल्यानंतर ते म्हणतात काय प्रोव्हिजन आहे? ते म्हणतात की आपण काय करू, समुद्र मंथन करूया आणि समुद्र मंथनामध्ये जे काय अमृत निघेल ते आपण काय करू, वाटून घेऊया. बली महाराजाला हा जो काही उद्देश होता तो खूप आवडला. म्हणजे हरकत नाही, आपण करूया. आणि मग करीत असताना भगवंताने सांगितलं की तुम्ही मंदारचर पर्वत आहे ना, तो घेऊन या. आणि मंदारचर पर्वत घ्यायला देवता आणि असुर गेले. पण तो लोखंडाचा नाही का 100 योजन असा लांब आणि 100 योजन असा उंच असलेला हा मंदारचल पर्वताला घेऊन येता सगळ्यांची शक्तिहीन झाले होते. एवढे शक्तिहीन झाले की त्याच्यामध्ये असुर आणि देवता खूप जणांचा मृत्यू झाला. मग भगवंताला आणखीन प्रार्थना केल्यानंतर भगवंत आजीत आले. आणि आजीत आल्यानंतर इथं पिक्चरमध्ये दिसतंय की भगवंतानं काय केलं, तो पर्वत नाही का कुठे ठेवला, समुद्रामध्ये ठेवला. आता समुद्रामध्ये ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये सगळ्या देवतांना असुरा सांगितलं तुम्ही काय करा, वनस्पती, औषधे, झाडपाला जे काही आहे त्या मंथनामध्ये तुम्ही टाका आणि त्यानंतर तुम्हाला अमृत निघेल. आणि मग देवदेवताने आणि असुराने सगळ्या वनस्पती, औषधे, भाजीपाला जे काही होतं ते टाकून दिलं. आणि टाकून दिल्यानंतर जेव्हा मंथन करायला गेलं ते बॅलन्स होत नव्हतं, समतोल राखत नव्हतं. कारण वासुकीला केलं, वासुकी त्याला दोरी बनवली आणि त्याला एक आश्वासन काय दिलं की याच्यातलं जे अमृत निघेल त्याच्यातले काही थेंब तुला पण देऊ. ते म्हणे हरकत नाही, चला. आणि मग वासुकी सर्प झाला, मंदारचर पर्वत नाही का रवी झाली. रवी झाल्यानंतर आता वडायचं कोण्या बाजूनं? तर भगवंताने नाही का देवताने इशारा केला, काय केला, तुम्ही मस्तक पकडा. मस्तक पकडा म्हणजे देवता बरोबर हे करतात, दानव हे करते. आणि देवताने काय केलं, वासुकीचं मस्तक पकडलं. आणि मग असुरांना सांगितलं की तुम्ही शेपूट पकडा. तर असुर काय म्हटले, आम्ही उच्च कुलीन ब्राह्मण आहेत, आम्हाला सगळं विद्वान आहे, ज्ञानाचं वेदाचा परांगत आहे आणि आम्हाला तुच्छ वागणे का द्यावा तुम्ही, आम्हाला पुढचं तोंड पाहिजे. भगवंत म्हणले हरकत नाही, मला जी गोष्ट पाहिजे ती तुम्हाला देतोय. कारण की तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं असं तुम्हाला, कारण की पुढे वासुकीच्या तोंडातून काय पडेल, अग्नी पडेल आणि उष्णता पडेल, त्यामुळे त्रास होणार आहे. मग भगवंताने काय केलं, देवतानं सांगितलं आता
जा. आणि गेल्यानंतर इकडे शेपूट धरली. कोणी देवताने शेपूट धरली आणि मस्तक कोण धरलं? देवताने पकडलं. आणि पकडल्यानंतर जसं मंथन करायला सुरुवात केली, तर मंथन चालू झालं. त्याच्या वेळेस मंदाराचल पर्वत काय झाला? हलू लागला. हलत असताना त्यावेळेस भगवंताने पाहिलं की हा पर्वत नाही का समतोल होत नाही, तर भगवंताने कूर्म अवतार घेतला. आणि कूर्म अवतार घेतल्यानंतर त्या कूर्म अवतारामध्ये त्यांनी काय केलं? आपल्या पाठीवर काय केलं? त्या मंदाराचल पर्वताला घेतलं. आणि घेतल्यानंतर जसं एखाद्या पाठ खाजत असेल तर खाजवल्यानंतर किती आनंद वाटतो, आरामदार वाटतं ना. तसं भगवंताला जेव्हा मंदाराचल पर्वत मंथन चालू होतं त्यावेळेस भगवंताच्या पाठीचे खात जात होते आणि भगवंत शांत झोपले. एवढे शांत झोपले म्हणजे आतापर्यंत सगळ्यात चांगली झोप नाही का मग समुद्र मंथनामध्येच लागली. आणि मग खालचं तर ठीक आहे, बेस झाला. झाल्यानंतर वरचा जो बेस होता तो हलत होता. तर भगवंतानं काय केलं? अजित अवतार घेतला. एकाच लिलेमध्ये भगवंताने 4, 5 ते 5 अवतार घेतले. आणि अजित अवतार घेतल्यानंतर भगवंताने पाहिलं तिथे जो पर्वत आहे तुम्हाला दिसतं का? भगवंतानं खूप हजारो हात घेतले, हात धरले. आणि हात धरल्यानंतर त्या पर्वताला काय केलं? बॅलन्स केलं. आणि मंथन चालू झालं. जसं मंथन चालू झालं तर त्यावेळेस जे काही मंथनामध्ये होतं, पहिल्यांदा त्याच्यातले मोठमोठे मासे त्या समुद्रातले, पहिले छोटे छोटे मासे, मग तिलंगना मासा, असे जलचर प्राणीत ना ते समुद्राच्या काठाला येऊन पडू लागले. पडत असताना हळूहळू पुन्हा मंथन चालू झालं. आणि मग त्यामध्ये त्या अग्नीमध्ये दानव होते ना, ते होरपळून निघू लागले. आणि त्याच्यात काही जी मंथन क्रिया होती ती स्थितील झाली होती. तर भगवंताने काय केलं? वर्षा जी होती तिला सुरुवात केली. कारण की अग्नीमध्ये जर तुम्हाला शांत केलं तर काम उत्साहानं करते. आणि भगवंताने काय केलं? वासुकी देवता आणि दानवांमध्ये आपली शक्ती काय केली? संचारित केली. कोणाकोणामध्ये केली? असुरांमध्ये पण केली, देवतांमध्ये पण केली, वासुकीमध्ये केली. जेवढे काही सर्व होते त्यांच्यामध्ये आपली शक्ती संचारित केली. म्हणजे हे मंथन काय करावं? स्पीडनं चालावं. आणि मग जसं स्पीडनं चालू झालं तर जसं चालू झाल्याबरोबर त्याच्यातून काय झालं? हालहाल विष निघालं. आणि हालहाल विष निघाल्यानंतर सगळीकडे हाहाकार माजला की आता विषाला पान करणार कोण? कारण ही वेदनादायक ठरणार आहे. म्हणून आचार्य टीकेमध्ये लिहितात की श्रीधर स्वामी पाद आणि बाकीचे आचार्य लिहितात, जसंच कोणी साधक साधना करतो त्याच्या जीवनामध्ये, साधना करीत असताना जर साधक साधना करतोय तर त्याच्या साधना भक्तीचं मंथन जेव्हा चालतंय ना अनर्थाशी, तर त्याच्या हृदयातून अनर्थाचं विष बाहेर पडतंय. हे भक्तीचं पहिलं लक्षण आहे. काय आलं विष कोणतं बाहेर पडते? तर ते म्हणतात काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर जे विषासमान आहेत ते माणसाच्या भक्तीला जाळून टाकतात. त्यांना काय करतात? हे मंथन निघालं. जर हे होत नसेल तुमच्या साधना भक्तीच्या मंथनामध्ये जर विष निघत नसेल तर समजायचं तुमचं मंथन आहे काय ते एकदम स्तुतल किंवा होतच नाही आहे. काय होतच नाही आहे. तर आपण आपल्या जीवनात काय केलं पाहिजे? आत्मपरीक्षण केलं पाहिजे की हा कसं निघेल. आणि जसं ते मंथन चालू झालं, विष निघाल्यानंतर सगळेजण कुठे गेले? भगवंताकडे गेले. तर भगवंत याच्यातून मार्ग काढा. तर गेल्यानंतर भगवंत सांगितले की काम करा, तुम्ही कोणाकडे जा? शिवजींकडे जा. आणि सगळेजण शिवजीकडे गेल्यानंतर शिवजीला नाही का म्हटले की तुम्ही प्रार्थना करा. आणि मग शिवजीला प्रार्थना काय करू लागले? मुखानी पंचम निषाद इंद्रिय. ते म्हणतात की हे देव, म्हणजे पहिलं काही काम साधवायचं असेल तर पहिलं लोकांचं गुणगान केलं पाहिजे. असं डायरेक्ट जाऊन सांगितलं नाही पाहिजे ऑर्डर, हे आता हे काम करून घे बरं. नाही, सगळे देव देतात जातात. आणि शिवजीला काय म्हणतात? तुम्ही जगत नियंता आहेत, तुम्ही जीवाचे पालनहार आहेत. आणि जेव्हा मुलावर संकट आलं तर ते कोणाकडे जातं? आहे माता पित्याकडे जातं. तसंच आमच्यावर मोठं संकट समस्या आलेली आहेत, तुम्हीच आम्हाला वाचू शकतात. म्हणून तुम्ही तुमचे जे काही वेद आहेत, 5 मुख आहेत, 5 मुखातून 38 विद्या जे बाहेर वेद मंत्र निघतात, त्याबरोबर तुमचं नाव शिव आहे. शिव या शब्दाचा अर्थ मंगलमय करणारे. तसं आमच्या जीवनामध्ये अमंगल झालं आहे, आता तुम्ही काय करा? आमचं जीवन मंगलमय करा. आणि मंगलमय करताना तर आम्हाला कुठेतरी जीवनातला आनंद किंवा आशेचे किरण भेटू शकतील. मग असं केल्यानंतर आणखीन प्रार्थना करतात. ते म्हणतात, हे प्रभू, हे स्वामी, तुम्ही नाही का अधर्म तुमची छाया आहे. दुसरं, छायेत अनेक प्रकारचे अधर्म प्रगट होतात.
तुमची छाया कशी आहे? अधर्माची. आणि त्या अधर्मामध्ये आणखीन अधर्म निघतात. आणि त्याचबरोबर तुम्ही नाही का सत्व, रजो आणि तमो हे 3 गुणाचे कोण आहेत? तुमचे जे 3 नेत्र आहेत. शिवजींना किती नेत्र आहेत? 3 नेत्र. या 3 नेत्र कोणते आहेत? सत्व, रजो आणि तमोचे 3 नेत्र असल्यामुळे 3 गुणांना पाहतात. जे सत्वगुणी भक्त असतात त्यांना सत्वगुणाच्या दृष्टिकोनातून बघतात. जे रजगुणाचे भक्त असतात त्यांना रजगुणातून दृष्टिकोन पाहतात. जे तमोगुणाचे भक्त आहेत त्यांना तमोगुणी दृष्टी. आणि त्यांच्याकडे 3ही भक्त आहेत शिवजींकडे. जे निस्वार्थपणे सदाशिवाची वर्शिप करणार आहेत प्रसन्नसाठी, ते त्यांना सत्वगुणात पाहतात. कारण का? हा प्रेमानं करतो. आणि दुसरा भक्त कसं? रजगुण. रजगुण म्हणजे काय? जसं रावण आहे किंवा महिषासूर आहे, जेवढे आसूर आहेत किंवा उत्तरासूर आहे किंवा भस्मासूर आहे, हे सगळे महादेवाचे रजगुण की काहीतरी म्हणजे रजगुणाच्या बळावर हे करतात, म्हणून ते रजगुणानं त्यांना यावर का. आणि जे तामसी म्हणजे काय? भूत प्रेत जे आहेत अशा लोकांना ते पण सहारा. म्हणजे तिन्ही लोकांना ज्या गुणामध्ये जो व्यक्ती असेल, आवाज येतो का? तिन्ही गुणामध्ये जो व्यक्ती असेल त्या गुणानुसार शिवजी काय करतात? त्यांच्याशी व्यवहार करतात. म्हणून हे देव तुम्ही काय करा? आम्हाला हे मुक्त करा. त्याबरोबर ते आणखीन प्रार्थना करतात. प्राण सोय प्राणिना पांती साधव शनभुंगर बद्धे वैर भूतेषु मोहितोषी आत्ममाया. मग ते म्हणतात की ह्या जगामध्ये मायाशक्तीने भगवंताच्या जे पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण आहेत त्या भगवंताच्या मायाशक्तीने हे जग आवरण केलेलं आहे. याला बहिरंग शक्ती ह्या नावानं उपदेशलेलं आहे. पण तुम्हाला जो कोणी शरणागत होतो आणि पूर्ण समर्पित भावनेने सेवा करतो आणि दुसरं तुम्हाला प्रसन्न करायचं असेल तर साधा सोपा मार्ग काय की तुम्हाला थोडंसं जल जरी अर्पण केलं तर त्यांना तुम्ही प्रसन्न होतात. म्हणून हे देव आमची एक इच्छा आहे, तुम्ही काय करा? विषपान करा. मग असं प्रार्थना केल्याबरोबर शिवजी काय करतात? आपल्या पत्नी उमादेवीकडे बघतात. कारण हेड ऑफ डिपार्टमेंट गृहमंत्र खातं कोणाचं होतं? उमादेवीकडे. ते म्हणतात की सगळे देवतांना आपले मुलं आहेत, हे जीवात्मा आपले असल्यामुळं त्यांचं रक्षण करणं काम आहे. आणि माझी क्षमता तुला माहीत आहे. त्यावेळेस मी विषपान करू का? तर त्यावेळेस जी उमादेवी होती पार्वती, तिला दया आई असल्यामुळं साहजिक आहे. आणि गीतेमध्ये भगवंत म्हणताना जी प्रकृती आहे बहिरंगा शक्ती म्हणजे दुर्गादेवीचं वर्णन. 3 प्रकारच्या शक्ती आहेत. एक अंतरंगा, बहिरंगा आणि तटस्था. अंतरंगा शक्तीमध्ये रुक्मिणी, सीतादेवी किंवा राधाराणी ह्या अंतरंगा शक्तीत येतात. बहिरंगा शक्तीमध्ये दुर्गादेवीचे जेवढे काही अवतार होतात ते दुर्गामध्ये. आणि तटस्थ शक्ती असते जे दोन्हीच याच्यामध्ये असतात. तर जो साधक असतो तो तटस्थ शक्तीमध्ये असतो. त्याला 2 चॉईस असतात. एक तर तो बहिरंग शक्ती म्हणजे मायाच्या प्रभावामध्ये पडू शकतो किंवा तो भगवंताच्या भक्तीकडे पण जाऊ शकतो. त्याला दोन्ही चॉईस आहे. पण ह्या जगातला सगळ्यात जास्त 80% क्राऊड जे आहे, 80 ते 90% क्राऊड तो बहिरंग शक्तीच्या मायादेवाच्या प्रभावामध्ये आहे. आणि ज्या त्याला 10-15% जो क्राऊड आहे तो भगवंताच्या भक्तीमध्ये, विष्णूंच्या सेवेमध्ये जे आहे त्याच्यामध्ये सेवा करतो. म्हणून हे देव आपले हे उमा मी विष पान करतो. आणि मग देवताच्या सांगण्यावरून आणि उमादेवीचं परमिशन घेतली. आणि घेतल्यानंतर शिवजीनं काय केलं? ते विषपान सुरुवात केलं. जसं हालहाल त्या समुद्रातून विष निघत होतं तर आपल्या योगशक्तीने आणि आपल्या मुठीमध्ये नाही का ते विषपान केलं. आणि विषपान केल्यानंतर हळूहळू त्याच्यातले काही जे थेंब होते तर ज्यातले जे सरपट असणारे प्राणी होते, सर्प, इचू, इंगळी किंवा ज्या वनस्पती होत्या त्यांच्यावर पडून ते विषारी झालं. आणि सगळं विष घेतल्यानंतर त्यांनी कंठामध्ये धारण केलं म्हणून त्यांचं नाव पडलं तेव्हापासून नीळकंठेश्वर. नीळकंठेश्वर पडल्यानंतर त्यांच्या अंगणामध्ये ज्वाला निर्माण झाली होती. आणि ती ज्वाला शांत होत नव्हती. म्हणून काय करायचं? तर ते म्हटलं की त्याने आपल्या चंद्राला धारण केलं संतुष्टी येण्यासाठी. दुसरं जी गंगा होती त्याचं पण आपण ती कालकथा घेतली की गंगेचं जल धारण केलं. आणि तिसरं सगळ्यात थंड प्राणी जो असतो तो सर्प असतो. पण त्याचं विष एकदम गरम असतं पण त्याचं शरीर थंड असतं. शेतकरी जो असतो ना, कधी आमच्याकडे दारं धरतात, इकडे काय म्हणतात माहीत नाही, पाणी देत असताना पाटाला तर त्यावेळेस सर्पाची लई भीती राहते, थंड लागले की समजून जाते. तर त्याच प्रकारे जेव्हा हालहाल विष घेतलं आणि घेतल्यानंतर त्यांच्यामध्ये जी उष्णता होता तर त्यांनी काय केलं? भगवंताचं स्मरण केलं होतं. म्हणून इथे एक गोष्ट आहे की जेव्हा आपल्यामध्ये अपमानरूपी विष निघतं तर ते पचायला शिकलं पाहिजे. कारण हे तर बाह्य विष होतं, हे शरीराचा नाश करू शकतं
पण अपमानाचं विष पचवायला खूप वेळ लागतो. म्हणून आपल्या जीवनात जे काही झालं ना 10 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी ते सगळं सोडून द्या. मनुष्य जीवन अतिशय थोडं थिडकावं. 40-50 वर्षे हे कशाला भांडण तांट्यामध्ये कलहामध्ये कशाला घालवायचं. किती वर्षे जगणार आहे तो समोरचा बिन आपण किती जगणार आहे आपल्याला काहीच माहीत नाही. कशाला एवढं अहंकार गर्व मान पान सन्मान कशाला मागतात. मी त्या दिवशी एक वाक्य बोललो, लोकांच्या नजरेपेक्षा भगवंताच्या नजरेत बनणं खूप महत्त्वाचं आहे. लोकांच्या नजरेत बनून काय होतं आहे. लोक चांगलं असेल तोपर्यंत तुम्हाला चांगलं म्हणतील. ज्या दिवशी तुमच्याकडून चुका झाल्या ते तेच लोक तुम्हाला नाही का तुमची भर्सना पण करतील. पण भगवंताच्या भक्तीमध्ये नाही. भगवंत ते भावग्राही आहेत. त्यांच्या थोड्याशा जरी क्रिया केल्या तरी त्याच्या पापेतला पापी जरी असेल आजमिळेचा घ्या त्याच्याकडे काय गुण होता सद्गुण काहीच नव्हतं. पण थोडीशी भक्ती केली तर भगवंताने त्याच्या बाकी गोष्टीकडे दुर्लक्ष करून त्याच्यात तेवढंच बघितलं. कारण भगवंत सारग्राही आहेत. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण सारग्राही असलं पाहिजे. आपल्या जीवनात जेवढं चांगलं असतं. कोंबडीचं एक उदाहरण मला खूप चांगलं आवडतं. ती कोंबडी 10 वेळा चोच मारते. तुम्ही कधी निरीक्षण केलं असेल. पण खडे तिच्या तोंडाला लागतात. पण जे दाणे लागले तेवढंच खाते बाकीचं सोडून देते. तसं साधकाने सारग्राही असलं पाहिजे. जेवढं चांगलं भेटतं तेवढं घ्यायचं बाकीचं सोडून दिलं पाहिजे. त्याच्यामध्ये जास्त नाही पडलं पाहिजे. अशा प्रकारे प्रार्थना केल्या. शिवजीची प्रार्थना केल्यानंतर सगळेजण शिवजीनं ते स्वीकारलं आणि स्वीकारलं. निळकंठे नाव झाल्यानंतर शिवजी पुन्हा निघून गेले. निघून गेल्यानंतर पुन्हा समुद्र मंथन चालू झालं. आणि समुद्र मंथन झाल्यानंतर पहिलं जो निघालं तर त्याच्यातून काय निघाली सुरभी नावाची गाय निघाली. सुरभी गाय निघाल्यानंतर जे ऋषीमुनी होते त्याने त्या गायीला मागितलं की ह्या गायीचे जे काही दूध निघेल ते काय होईल आम्हाला भेटलं पाहिजे. म्हणून त्यांनी गाय स्वीकारली. त्याच्यानंतर दुसऱ्यांदा घोडं निघालं. उच्चश्रव नावाचा घोडा निघाला. तो बली महाराजांनी घेतला. तिसऱ्यांदा ऐरावत नावाचा हत्ती घेतला. तो देवतांनी घेतला. चौथ्यांदा जे कौस्तुभमणी आणखीन काही माणिक मोते होते ते भगवान विष्णू स्वीकारले. त्याच्यानंतर जी मदिरा होती त्याच्यात मदिरा निघाली. त्याच्यानंतर तर असुर लोकांनी ते घेतलं. आणखीन काही वस्तू निघाल्या त्या देवदेवतांना वाटून घेतल्या. असुरांना काही वाटून घेतल्या. आणि तिथं कॉम्प्रोमाइज चालत होतं. प्रेमानं कॉम्प्रोमाइज. तुला हे पाहिजे हां घेऊन टाक. चल तुला काय पाहिजे हे घेऊन टाक. तर वाटाघाटी चालू होती. आणि हे सगळं मंथनातून एक एक वस्तू निघत असताना शेवटी लक्ष्मी देवी निघाली. आणि लक्ष्मी निघाल्यानंतर सगळेजण तिच्याकडे एकटक बघलं किती सुंदर आहे. आणि चालत असताना सगळ्या ऋषीमुनींना त्यांना एक एक वस्तू अर्पण करायला केली. काय केली की तिच्या गायीनं नाही का पंचगव्य दिला अभिषेकासाठी. यमुनानं नद्या होत्या त्यांनी जल अर्पण केलं. आणि सगळ्या देवीदेवतांनी तिचा अभिषेक घातला लक्ष्मी देवीचा. आणि अभिषेक घातल्यानंतर प्रत्येकानं आणखीन वस्त्र त्यांना भेटी काय दिल्या भेट दिल्या. भेट वस्तू दिल्यानंतर लक्ष्मीदेवीनं ते स्वीकारलं. आणि स्वीकारल्यानंतर जेव्हा ती हार घेऊन निघाली आता कोणाला तरी आपला पती म्हणून निवडायचा तर त्यावेळेस एक एक देवता सगळे असुर देवता ऋषीमुनी ब्रह्मऋषी राजऋषी सगळे लाईनमध्ये उभा आहे की मेरा नंबर आएगा क्या मेरा नंबर आएगा असे वाट बघत बसले होते सगळे. आणि जेव्हा लक्ष्मी जायची प्रत्येकाकडे आणि प्रत्येकाकडे पाहिजे हा संन्यासी आहे तपस्या करतोय बाह्य संन्यासी पण आंतरिक त्याची आसक्ती सुटलेली नाही. हा वैराग्याचं जीवन जगतोय पण याच्यामधला काम क्रोध कमी झालं नाही. दुसरं हा जो देव आहे हा चांगला दिसायला सुंदर पण भोगाची वृत्ती याच्यामध्ये. काही जणांमध्ये ती आणखीन काय पाहिलं की हा अल्पायी आहे काही अज्ञानी आहेत. प्रत्येकामध्ये ती दोष काढत गेली खोट गेली की ऋषीमध्ये देवतांमध्ये असुरांमध्ये. असुर तर नेहमी नाही का नेहमी असुर वृत्तीमध्येच जगतात तर त्यांच्याकडे त्यांनी त्यात लगेच दुर्लक्ष केलं. पण भगवान नारायण होते ते शांत चित्त असं लांब बसलेले होते. ते त्यांना काही असं न्यूट्रल होते काही लक्ष दिलं नाही. म्हणजे लक्ष्मी आले काय तर लक्ष्मीने विचार केला की एकमेव शांत बसलेली व्यक्ती तू काहीच प्रतिसाद नाही. बाकी सगळे उतावळा नळा नवरा गुडघ्याला बाशिंग असं म्हणतात सगळे असे तयारीत होते पण भगवंत शांत होते. आणि मग सगळ्यात गेल्यानंतर लक्ष्मीने विचार केला ह्या सगळ्यात सर्वगुण संपन्न शाश्वत आणि सगळ्यांची उत्पत्ती करणारे आणि सगळं असूनसुद्धा आत्माराम म्हणजे त्यांना बाकीची गोळी. आत्माराम म्हणजे काय स्वतःमध्ये संतुष्ट असलेले एकमेव भगवान नारायण दुसरं कोणी नाही आहे. आणि ती माळ घेऊन भगवंताला अर्पण करते मुकुंदाला. मुकुंद ह्या शब्दाचा अर्थ तिथं का देतात सुखदेव गोस्वामी जो सगळ्यांना मुक्ती प्रदान करणारं म्हणून मुकुंद हा शब्द वापरतात.
म्हणून आचार्य जेव्हा श्लोकामध्ये शब्दांची हे करतात रचना तर त्याच्या मागचं खूप अर्थ देतात, गूढ अर्थ देतात. आणि मग अशा प्रकारे मुकुंदाला ते माळा अर्पण केल्यानंतर तिथे भगवंताचं आणि रुक्मिणीचं आपलं लक्ष्मीदेवीचा काय होतं विवाह होतो. आणि मग भगवंत स्वीकार करतात. आणि स्वीकार केल्यानंतर पुन्हा मंथन चालू होतात, पुन्हा कार्याला लागतात. बाकीचे देवता निराश होतात, दानव पण निराश होतात, सगळे निराश होतात, कारण लक्ष्मीनं आपल्याला निवडला नाही म्हणून. नारायण नाही, हरकत नाही. पुन्हा मंथन चालू झालं. आणि मंथन चालू झालं असताना त्यावेळेस नाही का एक सुंदर श्यामवर्णी असलेले अतिशय किरीट धारण केलेले, त्याची जी नाभी होती त्रिभंग, जे कंठ होता तो तुरुंबक होता. आणि त्यांचे जे बाहू होते ते अतिशय सुंदर होते. त्या सुंदर रूपामध्ये एक सुंदर सोन्याचा कलश घेऊन एक पुरुष बाहेर पडला. आणि ते होते भगवंताचे धन्वंतरी अवतार. आणि आल्यानंतर जसं ते कलश भर घेऊन बाहेर पडले त्यावेळेस काय केलं, दानवाने त्यांना झडप घातली. आणि झडप घातल्यानंतर तो कलश घेतल्यानंतर सगळे देवता पुन्हा कोणाकडे गेले, भगवंता. आता भगवंता अमृत निघालं, ज्या कार्यासाठी एवढी मेहनत घेतली, आता ते अमृत आमच्या हाताला लागेल कसं. भगवंत म्हणले काळजी करू नका, आपल्याकडे पुन्हा आणखीन एक मार्ग आहे. भगवान हा कितवा अवतार आहे भगवंताचा. पहिला अजित, जो कुर्म अवतार घेतला. पहिले पर्वत उचलण्यासाठी अजित अवतार घेतला, दुसरं कुर्म अवतार घेतला, आणखीन भगवंताने एक अवतार घेतला, अजितच अवतार घेतला, 2 अवतार घेतला, तिसरा धन्वंतरी अवतार घेतात भगवंत. आणि धन्वंतरी अवतार घेतल्यानंतर तो अमृताचा कळ असुराने काय केलं, झडप घातली आणि पळू लागले. तर लगेच भगवंताने काय केलं, त्याच्यामध्ये कलह टाकून दिला. आणि कलह टाकल्यानंतर अहम पूर्वामी, अहम पूर्वामी, अहम पूर्वामी, मी पहिले पेणार, मी पेणार, मी पेणार, मी पेणार. तर त्याच्यामध्ये कलह झाल्यानंतर मी प्यायचं. जे बलवान होते, जे दुर्बळ होते, तर त्या दुर्बळामध्ये जे बलवान होते त्या दुर्बळाकडून ते अमृत कलश घालायचे. आणि जो शक्तिवान होता त्याच्यावर आणखीन जे शक्तिवान होते तोच कलश नाही का झडप घालायचे. त्यांच्यामध्ये कलह झाल्यानंतर त्यावेळेस भगवंताने काय केला, मोहिनी रूपाचा अवतार घेतला. आणि तो मोहिनीमूर्त अवतार ह्या जगातला सगळ्यात सुंदर अवतार म्हणजे भगवंता विष्णूंचा मोहिनी अवतार घेतला. आणि मोहिनी अवतार घेतल्यानंतर दानव बघतात की एवढी सुंदर स्त्री आपल्या सभेमध्ये आलेली आहे. आणि दिसायला प्रत्येकाला वाटायचं की माझी पत्नी होईल, माझी पत्नी होईल. आणि हे म्हणायचे तुझी वहिनी, तो म्हणतो तुझी वहिनी, तो म्हणतो तुझी वहिनी. हां, असं तिथे त्यांचा कलह झाला. आणि झाल्यानंतर सगळे आसूर मानतात की हे सुंदरी, हे सुंदरी, तू एवढं तुझं सौंदर्यवान आहे की आम्ही मोहित झालो आहे तुझ्या सौंदर्यानं. आमच्यामध्ये कलह निर्माण झाला आहे, पण आमच्यामध्ये तू न्याय निवड कर, आमचा पूर्ण विश्वास आहे तुझ्या प्रती. तर त्यावेळेस मोहिनी अवतार म्हणते भगवंत की मी एक गणिका आहे. भगवंत मोहिनी अवतार काय म्हणते की हे माझ्यावर विश्वास ठेवू नका. त्यावेळेस बाकीचे जे बलवान म्हणते नाही नाही, आमचा पूर्ण विश्वास आहे, तू जे करशील ते न्यायानं करशील, आणि आम्हाला विश्वास असल्यामुळं आम्ही अमृताचा कलश देतो. म्हणून ठीक आहे, अमृताचा कलश दिला. आणि दिल्यानंतर ते सगळ्याला सांगितलं की तुम्ही स्नान करून या. आणि सगळे स्नान येतात, संध्या करतात, यज्ञ आहुती अर्पण करतात. आणि म्हणतात की आता पंक्तीत बसा. आणि पंक्तीत बसल्यानंतर एक साईडला देवता बसतात, एक साईडला दानव बसतात. आणि दानव बसल्यानंतर मोहिनी म्हणते देवताले हावरट लोक आहेत, भुक्कड आहेत, यांना काही कधी खायला भेटत नाही, नेहमी हे करत असतात, पहिली पंगत आपण त्यांना वाढू. आणि त्याच्यातला जो वरिष्ठ होता असुरातला तो म्हणलं तुम्ही कोणी काही बोला, ती जे करेल ते गपचीप सहन करायचं. एकदा प्रश्न पडला जातो की देवता कधी मोहित नाही झाले, मोहित कोण झालं, आसूर झाले. म्हणून भगवंत जे भोगवृत्तीमध्ये लोक असतात ना, संसाराच्या भोगवृत्तीमध्ये असतात, तर भगवंताची मायाशक्ती त्याला मोहित करते. पण जो भक्त असतो, भगवंताच्या सेवेत असतो, त्याला मायादेवीचा कोणताही प्रभाव पडत नाही. आणि तुकाराम महाराजाचं ज्वलंत उदाहरण आहे. तुकाराम महाराजासमोर नाही का साक्षात मायादेवी आली होती, पण म्हणले हे रुक्माई समान आहे तू माते, आम्हाला नाही का, आम्ही विष्णुदास तसे नव्हे, आम्ही विष्णुदासाला तू प्रलोभित नाही करू शकत. म्हणून आपल्याला मायाचा प्रभाव होत असेल तर समजायचं आपण काय याच्यामध्ये येत, भोग भावनेमध्ये येत. पण जो भगवंताच्या भक्तीमध्ये असतो त्याला हे प्रभाव पडत नाही. आणि ती देवताला प्रभाव पडला नाही. आणि पडल्यामुळे पंगत चालू झाली आणि अमृत वाटण्यास सुरुवात केली. मग अशा प्रकारे तिथं दानव जे होते ते भोग भावनेनं बघू लागले. पण जे देवता होते ते बघलं की भोग भावना नाही, हे भगवंताचा अवतार आहे. कारण तुमची चेतना कशी असेल, तुम्हाला म्हणा जसा चष्मा घालन तसे तुम्हाला कलरचे लोक दिसतील. म्हणून समोर पाहताना
कधी एका चष्म्यातून नका बघू. समोरच्याला बघताना नाही का, कधी कोण एखादा चुकी करत असेल ना, तर त्याची पार्श्वभूमी समजून घ्या. हा चिडतो का, नेहमी रागराग का करतो, त्याच्या तात्पुरत्या स्वभावाकडे नका बघू. याच्या मागं काहीतरी घडलं असेल. जोपर्यंत तुम्ही मुळावर जाणार नाही तोपर्यंत आपल्याला चूक कळणार नाही. आपण काय करतो, लगेच अटॅक करतो. म्हणून आमचे वरिष्ठ नेहमी सांगत असतात की व्यक्तीवर कधी का व्यक्तीवर अटॅक करू नका, त्याच्या प्रॉब्लेमवर अटॅक करा. आपलं काय होतं आहे, प्रॉब्लेम राहता बाजूला आणि आपण व्यक्तीवरच अटॅक करतो आणि तिथं प्रॉब्लेम समस्या निर्माण होतात. म्हणून पहिली गोष्ट, जसं तुमच्या हाताला फोड झाला असेल तर हात तोडला पाहिजे का फोड नीट केला पाहिजे? फोड केला पाहिजे ना. मग ह्या जगामध्ये आपण तसं का करत नाहीत? आपण काय करतो, फोड राहतो बाजूला, हात तोडायचं मागं लागतो. हा असा आहे, हो तसा आहे, तो तेच आहे. अरे नाही राजा, त्याचा प्रॉब्लेम त्याच्यावर प्रॉब्लेम अटॅक करणं. हां, तर त्यासाठी त्याचा जो दोष आहे त्याच्या दोषावर सुधरा आणि त्याला समजून सांगा. सांगण्याच्या दोन पद्धती मी आधी तुम्हाला सांगितलं विश्लेषणमध्ये. तर तसंच इथे जेव्हा हे पाहत होते आणि सगळेजण अमृत कलश वाटत होते ना, सगळे देवदेवता शांत चित्ताने पित होते. आणि पित असताना सगळीकडे वाटण चालत असताना त्याच्यामध्ये एक राक्षस खूप हुशार होता. का बरं भगवंताने त्याला मोहित नाही केलं? तर भगवंताला अमृताची शक्ती दाखवायची म्हणून त्याला मोहित नाही केलं. आणि म्हणून जो आसूर होता राहू आणि केतू, तो देवत्याच्या पंक्तीत आणि नेमकं सूर्यचंद्राच्या मधात बसला. आणि अमृताचा कलश जसं सगळ्या वाटवळात राहूनं पण पिलं, केतूनं पण पिलं, तर ते पिल्यानंतर गळ्याच्या इथपर्यंत आलं. म्हणे सूर्यचंद्रानं सांगितलं की या भगवंता हा राहू केतू आहे. आणि मग भगवंत काय करतात, लगेच आपला स्त्रीचं रूप सोडून विष्णू रूप घेतात आणि त्याचं मस्तक छाटून टाकतात. मस्तक छाटल्यानंतर तिथं दाखवायचं होतं की अमृताची शक्ती किती चांगली आहे. जो अमृताला स्पर्श करतो तर तो जिवंत कसं. आणि मग खालचं धड खाली पडतं आणि मग तोच राहू पुढे ग्रहांना सूर्य आणि चंद्र लागला होता. तर याच्यामध्ये एक प्रसंग सांगायचा विसरून गेलो मी, की जो आसूर घेऊन पळायचे ना अमृत कलश, तर त्याचे 4 थेंब 4 ठिकाणी पडले आणि त्याचं आपलं भाग्य नाशिकमध्ये एक थेंब पडला. म्हणून 12 वर्षातून एकदा कुंभमेळा होतो. एक प्रयागमध्ये पडला, एक उज्जैनमध्ये पडला आणि एक हरिद्वारमध्ये पडला. आपल्या गणनेनुसार 12 वर्षे असतात, पण देवताच्या गणनेनुसार 12 दिवसाचा तो कुंभमेळा असतो. तर कुंभमेळ्यामध्ये अमृत घेण्यापेक्षा म्हणजे काय, 3 प्रकारचे अमृत असतात. एक अमृत म्हणजे एक मोहिनीने धारण केलेलं, ठीक आहे. दुसरं चरणामृत, म्हणजे भगवंताला आपण अभिषेक घालतो त्याला चरणामृत म्हणतात. तिसरं आहे कथामृत. हे अमृताने माणसाचं जीवन अमर होऊ शकतं. चरणामृत आणि कथामृताने भगवंताचं वैकुंठ धाम प्राप्त होऊ शकतं. म्हणून आपण कोणतं अमृत घेतलं पाहिजे आपल्या जीवनामध्ये? आपल्याला त्या अमृतापेक्षा, अमर होण्यापेक्षा आपल्याला कथारूपी अमृत धारण केलं पाहिजे. त्यामुळे जे शाश्वत धाम आहे वैकुंठाचे ते प्राप्त होऊ शकेल. मग अशा प्रकारे जेव्हा त्या अमृत घेतल्यानंतर मस्तक छाटलं कोण, मोहिनीरूपीनं राहुकेतीचं, आणि तिथे युद्ध चालू झालं. आणि युद्ध चालू झाल्यानंतर भगवंत साक्षात तिथे सगळेजण पाहिलं त्या युद्धामध्ये. तर त्याच्यावर नाही का देव आणि दानवामध्ये भयंकर युद्ध छेडलं. दैत्याच्या बाजूने कोण होतं, तर नमुची होते, त्याच्यानंतर मारीची होते, त्याच्यानंतर शंभासूर, असे नाना प्रकारचे जे आसूर होते. आणि इकडे देवताच्या बाजूने इंद्र, चंद्र, वरुण, सूर्यदेव, सगळे जे काही देवदेवता, याच्यामध्ये भयंकर युद्ध झालं. आणि एवढं भयंकर युद्ध झालं तर त्या युद्धामध्ये, एवढं प्रबळ युद्धामध्ये दानव नाही का हारायला लागले होते. हरत असताना नारद मुनी त्या ठिकाणी बघितलं की सगळेजण मारलेले. 100 सूर जो होता त्याने काय केलं, जो नमुची होता तो नमुची मरत नव्हता. तर इंद्राला प्रश्न पडला, सगळे असुर मारले जातं पण नमुची मारले जात नाही, करायचं काय? त्यावेळेस आक्वायस्वाने झाले की तुझ्या वज्रास्त्रानं हा मारणार नाही, तर तू काय कर, असं सुक आणि ओलं असलेलं अस्त्र त्यांना वध कर. तर त्यावेळेस फेस असतो ना, तो ओला बी नसतो सुका नसतो. आणि त्या फेसाचं काय केलं, अस्त्र केला, नमुच्याचा वध केला. आणि नमुच्याचा वध केल्यानंतर भगवंत त्यांना जे मार्गदर्शन करून निघून गेल्यानंतर, ही कथा संपल्यानंतर, ते हा जो प्रसंग ऐकल्यानंतर ही भगवंताच्या मोहिनी रूपाची अवताराची कथा सगळीकडे श्रवण केली. तिथे सुखदेव गोस्वामी त्या लीलेचा सारांश करताना सांगतात की जेव्हा ह्या युद्धांमध्ये बली महाराजाचा वध करण्यात आला होता आणि सगळे आसूर मारले गेले होते,
त्यावेळेस शुक्राचार्याने काय केलं, त्यांच्याकडे संजीवनी नावाचा मंत्र होता आणि त्या सगळ्या असुरांना घेऊन नाही का शुक्राचार्य घेऊन आले कुठे, त्या एक पर्वत आहे त्या पर्वतावर द्रोणगिरी पर्वतावर घेऊन आले, देवगिरी पर्वतावर घेऊन आले आणि देवगिरी पर्वतावर घेऊन आल्यानंतर तिथे त्यांना संजीवनी मंत्राद्वारे काय केलं, पुन्हा संजीवन देऊन नाही का त्यांना सांगितलं का. त्यावेळेस बली महाराज पूर्ण शरणागत झाले त्यांना आणि म्हटले आता तू काय कर, ईश्वजित नावाचा यज्ञ चालू कर. आणि मग शुक्राचार्याच्या सांगण्यावरून नाही का बली महाराजाने नमुची संबर जे काही असुर होते त्यांनी मोठमोठे यज्ञ केले आणि ते यज्ञ संपूर्ण झाल्यानंतर ईश्वरजी झाले. आणि जसे ईश्वरजी झाल्यानंतर त्यांना गुरुच्या कृपेमुळं त्यांना ती शक्ती भेटली. काय शक्ती भेटली की आता स्वर्गावर आपल्याला आक्रमण करण्यासाठी. जेव्हा हे त्यांना शक्ती भेटली तर एक पिवळ्या रंगाचे काही घोडे आले, सोनेरी रथ आला आकाशातून, कारण गुरुच्या कृपेमुळे सगळं भेटलं. तर जेव्हा स्वर्गाला जायचं होतं त्यांनी काय केलं, शुक्राचार्याने त्यांना शंख दिला आणि जे प्रल्हाद महाराज त्यांचे आजोबा होते, कारण प्रल्हाद महाराजाचे पुत्र विरेचन आणि विरेचनाचे पुत्र बली, कारण हे त्यांचे नातू झाले. आता नातू मोठ्या कार्यावर चालले होते, कारण की सगळ्या कुळाचे मेन कुळ होते प्रल्हाद महाराज होते आणि आपलं नातू मोठ्या कार्याला चालला, म्हणून त्यांनी न कोमजणारी आणि नेहमी जीत राहणारे, पराजित न होणारी अशी माळा प्रदान केली आणि आशीर्वाद दिली, विजय भव. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की भगवंताचे भक्त एवढं का, तर भगवंताच्या लीलेमध्ये सहाय्यक, कारण की ते बघायचे की भगवंत आणखीन एक अवतार घेतील. त्यांना त्या राज्याशी काय घेणे देणं नव्हतं, पण त्याचा मागचा उद्देश काय होता की हे जे करण्यामागं भगवंत काय करतील, आणखीन अवतार घेतील. म्हणून भगवंताचे भक्त असताना एवढे हुशार असतात. कृष्ण भक्त बडा चतुर, की भगवंताचे दर्शन कसं होईल मग त्यासारखे नाना प्रकारचे ते खटपट करीत असतो. आणि मग बली महाराजांना आशीर्वाद देण्याचं मागतं ते कारण आचार्य वर्णन करतात. आणि मग केल्यानंतर तिथे दोघांचा आशीर्वाद घेतात, आपल्या आजोबाचा आशीर्वाद घेतात आणि आपल्या गुरुचा आशीर्वाद घेतात. त्याचं आपल्या जीवनामध्ये आपल्याला कोणतेही कार्य करायचं असेल तर आपल्या लहान मुलांना किंवा आपण मोठे वडीलधारे रोज आईवडिलाच्या पाया पडलं पाहिजे. आता आपल्याला वाटतं की आपल्या पोरांना आपल्या पाया पडा, पण आपण आपल्या पडलं पाहिजे. ते शिकत आहे, आपण नुसतं उपदेश दिला पड आपल्या पाया, नाही. मुलांना तुम्ही बोलण्यापेक्षा तुमच्या कृतीतून शिकवा. आणि मी पाहिलं काही उदाहरणं खूप चांगले आहेत, मला आवडले, मी काही ठिकाणी फिरतो ते मुलं नॅचरली सकाळी आज बी ते 40-45 वर्षाची मुलं झालेली आहेत, पण आज बी आईवडिलांच्या भले रोज दुपारून भांडण करतात, तो वेगळा विषय, तो वेगळा विषय, पण सकाळी उठल्यावर नित्यक्रम आहे. बाप बेट्यांचा अजिबात जमत नाही, म्हणजे एक दिवस भांडण झालं पण रोज सकाळी पाया पडतो. म्हटलं असं आहे तत्व. विचाराची मतभिन्नता असेल तर मनाची मतभिन्नता नसली पाहिजे, कारण तुमची प्रत्येकाची विचारशैली वेगळी वेगळी असू शकते, विचार जमणार नाही, पण मनाची मतभिन्नता नसली पाहिजे. आणि अशा प्रकारे ते आशीर्वाद घेऊन गेले. आणि आशीर्वाद गेल्यानंतर जेव्हा इंद्राच्या तिथे स्वर्गामध्ये बघतात की बली महाराज अतिशय सजून धजून आले, त्यावेळेस आपल्या गुरुकडे जातात, बृहस्पतीकडे, की आता तुम्ही काहीतरी करा. त्यावेळेस बृहस्पती म्हणतात की आता दैव त्यांना अनुकूल आहे आणि आपल्याला प्रतिकूल आहे, त्यामुळंच तुझ्याकडे ती शक्ती नाही, कारण त्यांनी गुरुला प्रसन्न केले, गुरुच्या सेवेसाठी केलेले. आता ते विजय होणार, म्हणून तुम्ही काय करा, जिकडं तुम्हाला रस्ते भेटेल तुम्ही तिकडं लपून बसा. आणि लपून बसण्यासाठी मग सगळे देवता गेले. आणि गेल्यानंतर सगळे स्वर्गावर, सगळ्यात 14 लोक, अतल वितल सुतल तलातल रसातल पातल पृथ्वी जनलोक महरलोक तपोलोक सत्यलोकाचे सगळं राज्य आहे बली महाराजाच्या अधीन आल्यानंतर शुक्राचार्याने पहिले प्रथम काय केलं की परमानंद जर पद पाहिजे असेल इंद्रासाठी, त्यावेळेस 100 अश्वमेध यज्ञ नाही का त्याने केले, निर्विघ्नपणे नाही का यज्ञ पार पाडले. आणि विघ्न पाडल्यानंतर इंद्राला नाही का आलं, बली महाराजाला अधिकृत राज्य स्वर्गाचं भेटलं. राज्य भेटल्यानंतर जी देवतांची आई होती आदिती, ते पतीकडे गेले. पती तपस्येतून बऱ्याच दिवसांना आल्यानंतर ती आदिती भगवंताकडे काय करते, आदिती आपल्या कशी मुनीकडे जाते, म्हणते की पतीचं काम आहे. आल्यानंतर पहिले तिचा चेहरा लटकून पडलेला असतो. कशी मुनी विचारतात, काय ग साध्वी सती, तो आपला चेहरा का लटकून पडले, कदाचित अतिथी आल्यानंतर त्यांना तू भोजन तर वाढले नसेल, किंवा कोणी तुला कोणी तिरस्कार केला की तू कोणाचा तिरस्कार केला, किंवा ऋषी मुनींच्या प्रती तू काय अपराध केलास, किंवा जे ग्रह धर्म आहे, ग्रस्ताचे धर्म आहे
त्या पालनामध्ये काही कमी तर नाही पडली. हे नाहीच्या आल्यानंतर विचारलं नाही हाव आर यू, कशी आहेस तू, हे नाही प्रश्न विचारले. तिनं धर्म करे कार्य कशी आहेत हे पहिला प्रश्न विचारला. म्हणून घरामध्ये आल्यानंतर व्यक्ती, शास्त्र काय सांगतं की तुम्ही पहिले काय प्रश्न विचारतात त्यावेळेला कळतं की हा माणसाची चेतना काय. आधी तिनं काय केलं, कश्यप मुनींची प्रार्थना केली की तुम्ही माझ्या मुलांची काय हालापेष्टा चालू आहे, आणि जी माझी सोबत आहे कोण दीती, दोघी बहिणी बरं, सख्या बहिणी सख्खा जावा, पण दोघांमध्ये मतभिन्नता. म्हणजे जगामध्ये नातेसंबंध कोणतेही परमानणार नाही. जसं आमचा एक भक्त होता, बिचारा ब्रह्मचारी होता, नंतर ग्रस्त झाला. तर त्याच्याच बहिणीची बहीण म्हणजे सख्खे भाऊ सख्या जावा झाल्या. आणि त्याला वाटलं की बा आई वडिलाला वाटलं आणि त्यांना वाटलं कल होणार नाही या घरामध्ये, आणि दिसायला चांगले एज्युकेटेड परिवार. आणि सगळं झाल्यानंतर 6 महिन्यामध्ये दोघ्या बहिणींचा अजिबात जमणार. ती लहानी म्हणायची मला सासूसारखं जाच करते, सासू पण नाही करण ही करते. ती मोठी म्हणते तू घरात राहते, तुला घरात काम करायला काय प्रॉब्लेम आहे, तू केलंच पाहिजे. यांचे रोज भांडणं. आणि जावई जायचे सासऱ्याकडे, तुमच्या लोक दोन्ही लेकी भांडण करता. तुम्ही सांगा, बाप एक दिवस आला मला चपला खाली मारीन तुम्हा दोघींना, गपरा. हां, जावायचं काही समस्या नाही, तुम्हीच भांडण करतात. हां, 2-3 वेळा झाल्यानंतर 1 वर्षानंतर दोघी बहिणी लांब लांब राहतात, एकूण एकाचे चेहरे बघत नाहीत. काय संबंध आहे तो या जगामध्ये? सगळे वस्तूवर आधारित संबंध आहेत. वस्तू किती चांगल्या देतात, वस्तूवर आधारित प्रेम आहे. याला प्रेम नाही म्हणत, याला स्वार्थ म्हणतात. प्रेम कसं असतं, तिथे कोणत्याही वस्तूची अपेक्षा नाही आहे, आणि त्याच्यामध्ये अपेक्षा नसल्यामुळे ते संबंध परमानंट राहतात.